कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हॉस्पिटलमध्ये का कवा गेल्या? काय म्हणजे काय कुणाला भेटायला का? त्यासनी काय झालं? ती तब्येत जास्त बिघडली का त्यांची? कसं काय मला न विचारता कसं काय काय झालं? काय कोण घेऊन कोण गेलं त्यासनी? मी. तुम्ही? हो, तिला एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय मी. काय ऍडमिट? अहो मला न विचारता का केलंय? आणि ऍडमिट वगैरे करणे एवढं काय झालं त्यासनी? हा म्हणजे विचारलं नसतं, पण हे करताना सांगायचं तरी होतं ना की बाबा आम्ही हे करतोय. अगं सांगायचं काय? फक्त सांगा. तुम्ही विचारायला पाहिजे होतं ना मला. अरे अधिपती, बघतोयस ना गेले काही दिवस ती कशी बडबड करते. ती मनाने खूप हल्ली होती, तिची तब्येत बिघडत चालली होती, म्हणून मी तिला पटकन ट्रीटमेंट सुरू केली. पण मला न विचारता तुम्हाला हे करायला कोणी सांगितलं होतं? आमचं मी बघितलं असतं की काय ते. आणि कालपर्यंत बऱ्या होत्या त्या. काल माझ्या संग नीट बोलून मग झोपल्या होत्या त्या. आणि अचानक सगळं तुम्ही का केलं? काय काय गरज काय होती? होती अधिपती. तुम्ही कशाला आलाय मध्ये? तुमच्याशी नाही बोलतो गरज होती म्हणूनच तिने ऍडमिट केलं असेल ना. तू तिच्या हेतूवर शंका का घेतोयस? थांबा जरा, मध्ये बोल नका. तुम्ही मध्ये बोल नका. तुमच्या संग बोलत नाही मी. अरे मी मध्ये बोलतोय कारण तू तिच्याशी बोलतोस ना, चारूशी, माझ्या बायकोशी. तुमच्या बायकोला बोलतो म्हणजे तुमच्या बायकोनं माझ्या बायकोला ऍडमिट कशाला केलं मग न विचारता मला? अरे कारण चारूला काळजी आहे अक्षराची म्हणून पाठवलं तिनं. काळजी म्हणजे काय? आम्हाला काळजी नाही त्यांची असं म्हणायचं तुम्हाला? काय एवढं काय झालंच होतं तर मग केले असते ना आमचा आम्ही उपचार, काही ते बघितलं असतं. अरे पण चारूनं उपचार घ्यायसाठीच हॉस्पिटलमध्ये पाठवलं ना अक्षराला. ती लवकर ऍडमिट झाली आता तर तिला लवकर बरं वाटेल असं नाही वाटत तुला? प्रत्येक गोष्टी चिडणार आहेस तिच्यावर. चिडू नको तर काय करू आता? यासनी जर कुणी दवाखान्यात परस्पर ऍडमिट केलं चालणार आहे का तुम्हाला? चालेल, मला चालेल. चारूला जर तिच्या भल्यासाठी कुणी हॉस्पिटलमध्ये मला न विचारता ऍडमिट केलं ना तर मला चालेल. तुम्हाला बोलायला काय जाते? त्याला भोगायला लागते, त्याला कळते ना. नाही पण त्यात भोगायचं काय आहे? अक्षराच्या भल्यासाठीच तिने ऍडमिट केले ना, त्यामुळे अक्षरालाच बरं वाटणार आहे ना. मला न सांगता त्यासनी ऍडमिट केलंच का? पण त्यांना सलाईन लावा. इंजेक्शन रेडी करा. त्यामध्ये घाला ते. त्या काही गोळ्या दिल्यात त्या आणा. बरं त्यांच्यावरती नीट लक्ष ठेवा. हो सर. हे आपल्या VIP पेशंट आहेत. हो. इथून बाहेर गेल्या नाही पाहिजेत. नाही. वाटल्यास त्यांना करकचून बांधा. ओके ओके. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.